आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम 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 ऐका ना मॅडम प्लीज प्लीज नको अनन्या बाजूला मॅडम नको अनन्या बाजूला हो माझं ऐकून घ्या मॅडम तुम्ही त्याला त्रास देतेस नाही नाही मॅडम माझ्या वेदाला त्रास देते नाही नाही आई हे आधीच करायला हवं होतं तुम्ही यांनी माझ्या वेदाला खूप त्रास दिला आई थांबवा मम्मीला मारते दादासाहेब लवकर या खाली वहिनी मारते दादासाहेब लवकर या खाली लवकर या थांबवा त्यांना काय चाललंय बास झाला तमाशा आता तुला कळलं ना वेदा माझं किती प्रेम आहे तुझ्यावर नाही काय झालं मीरा अशी एकटी का उभी काय झालंय मीरा काय नाही आईसाहेब आणि तुमच्यामध्ये वाद व्हायला नको होता मीरा त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस असं नाही हो तुमचं दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर आज माझ्यामुळे हे सगळं घडलं मी खरं सांगते मला कधीच असं नको होतं की तुमच्या दोघांमध्ये वाद व्हावा या गोष्टीचं आईसाहेबांना खूप वाईट वाटलं असणार आहे ऐका ना आपण त्यांच्याकडे जाऊया आणि मी त्यांची माफी मागते चला ना जाऊया मीरा सच मीरा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे घरातल्या माणसांना जपण्यासाठी तू काहीही करशील आणि राहिला प्रश्न माझ्या आणि आईच्या भांडणाचा तर त्यात तुझी चूक नाहीये आईला समजायला हवं होतं की तुझा जीव जाऊ शकला असता आणि छोटी गोष्ट नाहीये हे तू स्वतःच्या मनाला लावून घेऊ नकोस जा आणि आराम कर तुला आताही माझं ऐकायचं नाही एवढा हट्ट जा आराम कर हे काय करतेस तू परत असं असं स्टॅच्यू केलं सॉरी स्टॅच्यू मी ना स्टॅच्यू देऊन ओव्हर बोलायचं विसरूनच जातो नाही
हा ओव्हर 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 ऑब्विसली ओव्हर. काय तुम्ही स्वागत आहे. अथर्व, तू हा निर्णय घेतलाच का? आई, घराचे कॉमन डिसिजन्स आणि कोणाच्या आयुष्याचे पर्सनल डिसिजन्स यात फरक असतो. यापुढे मीराला कोणीही काहीही बोलायचं नाही. मीराच्या बाबतीत कुठलाही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही. मंजिरी, पाणी घे. घे मंजिरी. अथर्व आणि अनन्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी माझी कू सुजवली नाही. आणि आज माझा अथर्व मला सगळ्यांसमोर बोलला, भांडला माझ्याशी. असं काय चुकलं का? मंजिरी, काय घे पाणी घे. पाणी घे मंजिरी. सावकाश. हे बघ मंजिरी, अथर्व जे काही बोलला ते रागाच्या भरात बोलला, पण त्याला राग येणं हे स्वाभाविक नाहीये का? मीरावर उपचार होणं गरजेचं आहे, पण पद्धत चुकली ना मंजिरी. मीराला ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट केलं ते हॉस्पिटल कसं आहे हे बघण्याची जबाबदारी तुझी नव्हती का? इथे पण माझं चुकलं. ते बरोबर आहे तुमचं. ती लाडकी सून आहे ना तुमची, तुम्ही तिचीच बाजू घेणार. ती आपल्या अथर्वच्या मनात विष पेरते. दिसत नाहीये का तुम्हाला? मंजिरी, तू म्हणालीस म्हणून मी मीरावर ट्रीटमेंट करायला तयार झालो. मीराविषयी शंका घ्यायला जागा आहेत, मान्य आहे, पण त्याच मीरामुळे वेदामध्ये बदल घडतात ना. मग तिच्याविषयी असलेल्या सगळ्या शंका गळून नाही पडत का? तुमच्या मनातला गोंधळ कळतोय मला, पण तुम्ही का समजून घेत नाही यार? मला दिसत नाहीये का ती मुलगी आपल्या सगळ्यांचा घात करणार आहे? तुम्हाला का कळत नाही? मंजिरी, तुला जपणार